तर मित्रांनो बघू शकता सिनेमॅटिक शूट चाललेला आहे साहिलाजीकडून. गुड आफ्टरनून गाईज. आज खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे. आत्ता आपण शेंद्रेच्या घरी साहिल भाईंच्या आणि आलेलो आहे ट्रॅक्टर घेऊन. सातारला जायचं होतं, थोडंसं काम आहे म्हणून. आपल्या ट्रॅक्टरला पलटी घ्यायचे, त्यामुळं मी वरण्यासनं पलटी घेऊन आलो. साहिलाजी होता बाहेर जरा कामात, त्यामुळे लेट झाला. आज 1 वाजलेत आणि आता ट्रॅक्टर उभा आहे, तुम्ही बघू शकता बाहेर तिथं. हो अजून रस्त्यावर लावलेला आहे आणि साहिलाजी कपडे वगैरे घालून झाले की बघू शकता मित्रांनो. इथं आपला ट्रॅक्टर उभा आहे 9-605 आणि आता सातारला जायचे. आपल्याबरोबर आजी पण येते. ही आमच्या आजीची बहीण आहे, सक्की बहीण. तिला परड्यावर शेडवर सोडायचे त्यांच्या आणि तिथून मग सातारला जायचे ह्याला घेऊन. सातारमध्ये आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आज थोडंसं आभाळ आलेलं आहे, पावसाची शक्यता आहे आणि आपण आपला ट्रॅक्टर सांगत चाललेलो आहे आपली वस्तू आणायला. मागची वाड्यापाट्यावर पोचलेलो आहे मित्रांनो. आणि हा बघू शकता तुम्ही NH4 आणि आम्ही सर्व्हिस रोडला उतरलेलो आहे. आता इथून आतमध्ये जायचे थोडंसं. इथल्या आपल्या कोंबड्याच्या पिना घ्यायच्या, त्या नवीन कोंबड्याला बोल्ट लावलेले आहेत, ते टाईट करायला काढायला सारखं प्रॉब्लेम होत होता. त्यामुळं मित्रांनो आत्ता वाड्यापाट्यावर थांबलेलो. क्वार्टर पिना घेतलेत आणि बारक्या छोटेसे पिन 12 घेतले. त्या दुकानात थांबलो होतो एका. मग आता इथून पुढं आपलं अवजार आणायला जायचे ट्रॅक्टरचं. ह्या क्वार्टर पिन इथं लावायसाठी आत्ता तात्पुरते नट बोल्ट आहेत, हे सारखं काढायला लागतं ना, त्यामुळं प्रॉब्लेम होतो. त्यामुळं त्या पिन डायरेक्ट लावायच्या, मग काम आपलं लवकर होतं, असा विषय. मित्रांनो आता पोहोचत आलेलो आहे जागेवर आणि दुकान पुढेच आहे. एक ट्रॅक्टर आधीपासूनच उभा आहे तिथे आणि तुम्ही बघू शकता ती ब्ल्यू कलरची गोष्ट आहे ना, ती पलटी ती न्यायला आहे आपण. ती गोष्ट न्यायची आहे. काय बोल रे भाई. मित्रांनो बघू शकता आपली पलटी, नाव लिहिलेलं आहे इथं. पेंट आहे, मामाच्या नावची आहे, घोरपडे. हायड्रोलिक पलटी आहे, कारण की आपल्या ट्रॅक्टरला चालते हायड्रोलिकवाली, त्यामुळं हायड्रोलिक घेतलेली आहे. आणि अनुदान पण भेटलेलं आहे आपल्याला त्यामध्ये सरकारनं. तुम्ही बघू शकता आत्ता आपल्या आधी एक बंदा आलेला युओ आहे त्यांचा 50 HP चा. त्यांनी बारक्या साईजची पलटी लावलेली आहे, आपण त्यांना मदत केलेली आहे. आता आपली लावायची. आपला ट्रॅक्टर तिकडं उभा आहे आणि पलट्या इथं आहेत, मधली आहे बरोबर. त्यासाठी आधीच्या पहिल्या 2 काढायला लागतेल्या, मग आपली पलटी काढायला लागेल. लावत आहे पलटीचं सगळं काढून घेतलेलं आहे, जोडायची अशी पलटी आणि सगळं कागदपत्राचं काम करायचे. तर मित्रांनो जोडलेली आहे पलटी, बघू शकता. एवढी मोठी पलटी आहे, लिमकन कंपनीची आहे आणि हायड्रोलिक वगैरे आहे, गोल फिरती. मित्रांनो घेतलेली आहे पलटी. मामा वगैरे सगळी घरी गेलेत आणि साहिलाजीनं मी आता चाललोय घरी. साहिलाजीनं मला एखाद्या ठिकाणाचं नाव सांगितलंय कॉफी प्यायला, मस्त 1 नंबर. आता पलटी तर घेतलेली आहे आपण, बघू शकता तुम्ही. ट्रॅक्टर देव चालवतोय आणि आम्ही आत्ता आलोय बॉम्बे रेस्टॉरंटवर कॉफी प्यायला. मित्रांनो कॉफी पिलेली आहे आणि हत्तीला घेऊन चाललेलो आहे. हत्तीवर बसायची फीलच वेगळा आहे, बघू शकता हत्तीचा व्ह्यू. सगळ्यात उंच जागेवर असतो आपण हत्तीवर उभा असलं की. आलेलो आहे मित्रांनो परत ही बोंबाल ते बघा नुसतं. कसे आहे इथं डिगिंग चाललेली आहे, माय नाही इथं मुरमाची दगडाची. आणि आपला तयार चाललेला आहे आउट ऑफ न. भरपूर मोठा उतार आहे. हो दचका बसला, दचका. बघू शकता गाड्यांची गर्दी आज भरपूर आहे हायवेला. नांगर बघू शकता आपला पलटी हायड्रोलिक वाला, किंमत 2.5 लाख फक्त. मित्रांनो आलो होतो आत्ता
थंबनेलसाठी शेंद्रेच्या मंदिरात कारखान्यावरच्या ऊस कारखाना आहे आणि थंबनेलसाठी फोटो काढायला आलो होतो. ट्रॅक्टर लावला आहे बघू शकता आणि मागची पलटी पण बघू शकता तुम्ही. सगळं चेक वगैरे केलेलं आहे आणि घेऊन आलेलो आहे. आता तर चाललो आहे साईला ज्याचा ट्रॅक्टर आणाय तो तिकडं मळीवर लावलेला आहे. आणि तर मित्रांनो आत्ता थांबलो होतो पेट्रोल भरवायला, डिझेल भरायला. 1900चं कॅनमध्ये डिझेल घेतलेला आहे. आता पावती घ्यायची चालली आहे. पावती घ्यायला थांबलो आहे. पावती घ्यायची. वारं पण भरपूर सुटले आबाळामुळे. काय विषय काय कळेना नक्की. भरपूर वारा आहे आणि पाऊस पण येऊ शकतो कधी पण. मित्रांनो आत्ता थांबलो होतं, पाऊस आला बेकारलाय जोरात. लई थंडी वाजत होती त्यामुळं आता गेलेला आहे पाऊस. पुलाखाली लावला ट्रॅक्टर, निघालोय आता. चला जाऊ दे शेट. तर काय आता ट्रॅक्टर मी घेतलेला आहे. राहिला गेला म्हटलं बरं जरा वाजूला. आता मी घरापर्यंत रस्त्यावर घेणार मी. आता आम्ही ऑफिसमध्ये तर भेटूया डायरेक्ट आता वरण्यामध्ये. चला बाय. तर मित्रांनो पोचलेलो आहे गावात. आता याला पुजायचे आणि परड्यात सोडायचे, नंतर ट्रॅक्टरला परत घेऊन यायचे इकडं माघारी. साहिलला जे आज राहणार आहे. डिझेल बघू शकता तुम्ही एवढं घेतलेलं आहे 20 लिटर आणि ट्रॅक्टर फुल केलेला आहे. तर मित्रांनो ब्लॉग आजचा आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद फॉर वॉचिंग.